गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळची सुरुवात माझी झालेली आहे आणि मी लेटच उठते. 6:30 to 7पर्यंत मी उठते. त्यानंतर मी 1 तास कंपल्सरी योगा एक्सरसाइज, त्यानंतर रनिंग, वॉटेवर त्या दिवशी माझी जी इच्छा असते ते मी करते. जर मला असं वाटत असेल की आज खूप छान वातावरण आहे, रनिंग करून येऊया, तर मी रनिंग करायला जाते. नाही तर मग एक्सरसाइज करते, नाही तर मग योगा करते. त्यानंतर मग मी आंघोळ करते. त्यानंतर मग आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीची सुरुवात ही कणिक मळण्यापासून होते. सकाळी सकाळी एकदम कणिक, चहाचा वास, असं खूप सुंदर ते खूप आठवतं. जेव्हा आम्ही गावी राहायचो तेव्हा आई आमची चुलीवरचा तो चहा, त्यानंतर चपात्यांचा तो वास आणि ते सगळं असं मिक्स झाल्यानंतर जो वास येतो ना, त्या वासाची मला कधी कधी खूप क्रेविंग होते बरं का. त्यानंतर मी आज काय बनवावं असा मला खूप रोज प्रश्न पडतो की मी भाजीला काय बनवू. तर आज मी युनिव्हर्सल डिश आपली बटाट्याची भाजी, वाटाण्याची भाजी बनवलेली आहे. जेव्हा काय सुचत नसतं तेव्हा हीच डिश आठवते. आणि त्यानंतर नॉर्मल त्याच्यामध्ये टॉमॅटोची आणि कांद्याची ग्रेव्ही टाकलेली आहे आणि मसाले टाकलेले आहेत. वाटाणा, त्यानंतर बटाटा टाकलेला आहे, 1 चमचा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि चटणी वगैरे टाकून सिंपल अशी भाजी बनवलेली आहे. सकाळ सकाळी एवढा तामझाम करण्याचा अजिबातच टाईम नसतो. त्यानंतर मग आहोंची मध्ये मध्ये फरमाईश असते. तर आज त्यांची फरमाईश होती शेवयांची खीर. त्यांना गोड खायची इच्छा होत होती आणि माझ्याकडे एवढा खरंच टाईम नव्हता शेवयांची खीर बनवण्याचा एवढा. त्यामुळे मी एकदम सिम्पल, इट्स नॉट लाईक ते शेवयांची खीर टाईप ऑफ, पण शेवयांची खीर म्हणजे त्याच्यामध्ये फक्त दूध टाकले, शेवया टाकलेत, साखर टाकली, वेलची पूड टाकली आणि बदाम टाकलेत, सिम्पल. त्यानंतर पटकन चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आणि चपात्या होईपर्यंत माझी मध्ये मध्ये छोटी मोठी अजून कामे असतात, ती पण चालूच असतात सोबतच. त्यानंतर मग मी चहाची पण क्लिप ॲड केलेली आहे आणि इथे इतकं सुंदर पक्ष्यांचा आवाज येतो ना, अजिबात गाड्यांचा आवाज नाही, कोणताच आवाज नाही. आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहतो असं वाटतं आणि राहतोच ॲक्च्युली आम्ही. आणि खूप सुंदर सकाळ असते इथली. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात, कोंबड्यांचे आवाज येतात आणि असं प्रसन्न वाटतं एकदम. आणि त्यांच्यासोबत एक चहा घेणं म्हणजे एकदम सुकून लाईफमधला. त्यानंतर मी डबा भरून घेतलेला आहे आणि जी शेवयांची खीर मी नाश्त्यासाठी केली होती तीच मी डब्यात पण दिलेली आहे आणि बटाट्याची भाजी दिलेली आहे, चपात्या दिलेल्या आहेत. तर असा होता माझा हा सकाळचा डेली रुटीन. आणि सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा, लाईक करा.